गुरु मातृ पिता गुरु बंधु सखा तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम। गुरु मातृ पिता गुरु बंधु सखा गुरु मातृ पिता गुरु बंधु सखा तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम। तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम। प्रियतम तुम्ही प्राणनाथ तुम्ही प्रियतम तुम्ही प्राणनाथ तुम्ही तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम। तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम। सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री कार्तिकेय महाराज की जय। परम पूज्य शुभम मुनि की जय। आज दिवस भावराय
आणि सुरुवातीला स्वामी महाराजांच्या नावाचा जय जयकार करायचा आहे. राजा सद्गुणान सिद्धरामेश्वर महाराज जय. राजा राजा आता वंदीन संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे गुह्य ज्ञान प्रगटे जनी. आधी आपण सद्गुरूंच्या नावाचा आणि भाऊसाहेब महाराजांच्या नावाचा जय जयकार करून प्रवचनाला सुरुवात करूया. बोला जय जयकार स्वामींचा. बोला जय जयकार स्वामींचा. स्वामी भाऊसाहेबांचा जय जयकार. स्वामी भाऊसाहेबांचा जय जयकार. बोला जय जयकार स्वामींचा. बोला जय जयकार स्वामींचा. स्वामी सिद्धरामांचा जय जयकार. स्वामी सिद्धरामांचा जय जयकार. बोला जय जयकार स्वामींचा. बोला जय जयकार स्वामींचा. स्वामी काळसिद्धांचा जय जयकार. स्वामी काळसिद्धांचा जय जयकार. बोला जय जयकार स्वामींचा. बोला जय जयकार स्वामींचा. स्वामी रामदास स्वामींचा जय जयकार. स्वामी श्रीरामांचा जय जयकार. बोला जय जयकार स्वामींचा. बोला जय जयकार स्वामींचा. आजचा शुभ दिवस म्हणजे प्रभू श्रीरामांचा वाढदिवस. म्हणजे त्यांचा जन्म शुद्ध नवमीला झाला होता. भाऊसाहेब महाराजांचा जन्म नवमीला झाला होता आणि रामदास स्वामींचाही जन्म रामनवमीला झाला होता. म्हणजे हा त्रिवेणी संगम 3 मोठ्या संतांचा एकत्रित आलेला आजचा हा शुभ दिवस आहे. इथे बसल्यानंतर का कुणाला ठाऊक एकदम आनंदाच्या लहरी येतात आणि वाटायला लागलं की आनंदले 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 मन माझे. आनंदले 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 मन माझे. आनंदले 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 मन माझे. आनंदले 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 मन माझे. तर आज आपल्याला भाऊसाहेब महाराजांच्या वाढदिवसाबद्दल बोलायचं झालं तर भाऊसाहेब महाराजांचं मुख्य सांगायचं म्हणजे त्यांचे गुरु होते पहिले साधुबुवा. त्यांच्याकडून त्यांना पहिले ते भेटले त्यांना आणि त्यांनी त्यांना बघितल्यावर नमस्कार केला. जसं सिद्धरामेश्वर महाराजांनी आपल्या महाराजांना बघितल्यावर जसा नमस्कार केला त्याच पद्धतीने त्यांनी पण त्यांना केला. त्यांची आतून भक्ती सगळी ओळखली त्यांनी आणि नंतर
गुरुलिंगम महाराजांनी साधूबुवांना सांगितलं त्यांना मंत्र द्यायला. म्हणजे त्यांनी मंत्र कोणाकडून घेतलाय? साधूबुवांकडून. पण त्यांच्या मनात पूर्ण माहिती होतं की आपले सद्गुरू हे गुरुलिंगम महाराजच आहेत. आणि गुरुलिंगम महाराजांचं सांगायचं झालं तर त्यांच्या मनामध्ये आपल्या गुरुविषयी अत्यंत श्रद्धा होती. मला आज गुरूंबद्दल का बोलायचं आहे की या मोठ्या संतांनी आपल्या गुरूंवर कसं प्रेम केलं ते बघा. स्वतः भाऊसाहेब महाराज आपल्या गुरूंची महती सांगताना म्हणतात की गुरुलिंगम महाराज म्हणजे प्रत्यक्ष नारायणाचा अवतार होते. आणि उत्पत्ती, स्थिती, लय या तिन्ही स्थितींवर त्यांचा अधिकार होता. दुसरं म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश, श्रीकृष्ण त्यांचा ते प्रत्यक्ष अवतार होते. म्हणजे राम होऊन गेले, कृष्ण होऊन गेले, तसेच गुरुलिंगम महाराज त्याचप्रमाणे म्हणजे त्यांच्या पद्धतीनेच ते जसे प्रसिद्ध झाले, त्यांचं जसं ज्ञान होतं त्याच्यात आणि यांच्यात किंचितही ते फरक समजत नाहीत. म्हणजे इतकी त्यांना त्यांच्याबद्दल श्रद्धा होती. आणि ते म्हणाले की त्यांनी जे मला नाम दिलं ते त्यांना मिळालेलं नाम डायरेक्ट स्वर्गातून मिळालेलं होतं. आणि त्यांनी ते संपादन करून घेतलेलं होतं. त्यांना प्रत्यक्ष ईश्वराचं दर्शन झालेलं होतं. असं ते गुरुलिंगम महाराजांच्याबद्दल नेहमी सांगायचे, आपल्या गुरूंचं वर्णन. आणि आपल्या गुरूंवर त्यांचं एवढं प्रेम होतं की जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे ते जायचे त्यांचे चपला ते आपल्या हातात धरायचे. स्वतः भाऊसाहेब महाराज एवढे मोठे सच्शिष्य, मोठे शिष्य, तरी सुद्धा त्यांच्या वाहना ते आपल्या हातात घेऊन जायचे. म्हणजे त्यांना घाण वाटायची नाही. हातात कोण घेईल का असं पकडता तुम्ही. म्हणजे बघा त्यांच्या वाहनांबद्दल सुद्धा, कारण महाराज नेहमी सांगायचे प्रवचनात की गुरूंच्या दारात बैल होऊन त्यांची सेवा कर, दास होऊन त्यांची सेवा कर, त्यांच्या परसातलं झाड होऊन सेवा कर, आणि काही नाही जमलं झालं तर दासांचा दास होऊन त्यांची सेवा कर. म्हणजे असा हा भाव आपल्या गुरूंबद्दल आपला असला पाहिजे. म्हणून त्यांचं ते प्रेम बघून नेहमी भाऊसाहेब महाराज आपल्या गुरूंना भेटायला प्रत्येक शनिवारी जायचे. आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्या त्यांना हा 27 वर्ष लाभला होता. आणि ते तिथे जायचे, त्यांचं प्रवचन ऐकायचे, त्यांच्या सहवासात बसवायचे आणि आनंद घेऊन यायचे. इथे तर मिळायचाच आनंद, येतानाही घेऊन यायचे. आणि यामुळे त्यांना एक अलौकिक शक्ती प्राप्त झाली होती. गुरूंच्या सहवासात बसून गुरूंची शक्ती आपण मिळवून त्यांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण करून, कारण त्यांचा सगळा भर नामस्मरणावर होता, म्हणून हे सगळं घेऊन त्यांनी एक अलौकिक शक्ती प्राप्त करून घेतलेली होती भाऊसाहेब महाराजांनी. आणि भाऊसाहेब महाराज त्यांना गुरुस्थानी मानायचे. जेव्हा ते जमखंडीला गेले गुरुलिंगम महाराज, तेव्हा हे पण त्यांच्याकडे गेले. आणि तिकडे गेल्यानंतर यांनी काय केलं, त्यांनी त्यांना सांगितलं की चला आपल्याला बाहेर जायचं आहे. आणि ते कोणाकडे जाताना त्यांनी सांगितलं, एक म्हणजे प्रवचनासाठी आपण समास वाचतो ना, तसं भाऊसाहेब महाराजांनी एक पान उचललं, जसं या पोथीतली पानं आहेत ना वेगवेगळी, तसं एक पान उचललं आणि ते त्यांच्याबरोबर गेले. आणि तिथे गेल्यावर त्यांनी बघितलं की महाराजांनी एका समासातल्या एका पानातल्या एका ओळीवर 4 वेगवेगळी प्रवचनं केली. म्हणजे 4 विवेचन त्यांनी वेगवेगळी केली. कशी? ऐकणाऱ्यांसाठी वेगळं, वाचणाऱ्यांसाठी वेगळं, ते तत्व परलौकिक तत्व सांगण्यासाठी ते वेगळं, परतत्वासाठी ते वेगळं. म्हणजे असं वेगवेगळ्या भाषेतून प्रत्येकासाठी, प्रत्येक साधकासाठी त्यांनी 4 वेगवेगळ्या भाषेतून म्हणजे वेगवेगळं विवेचन त्यांनी केलेलं आहे एकाच ओळीवर. तेव्हा हे ऐकल्यावर भाऊसाहेब महाराजांना मोठं आश्चर्य वाटलं की एका ओळीवर 4 ठिकाणी 4 वेगवेगळे अर्थ सांगितलेले आहेत. म्हणायला शिक्षण एकदम कमी. तेव्हा ते म्हणाले त्यांना की महाराज, आपण एका ओळीवर 4 ठिकाणी 4 वेगवेगळे अर्थ सांगितले. मला फार आश्चर्य वाटलं, हे कसं काय शक्य आहे? ते म्हणाले, अरे बा, तू सगळं ऐकलेलं दिसतंयस, ये तुझ्या अंगावर माझी घोंगडी झटकतो. घोंगडी झटकतो म्हणजे काय?
माझी शक्ती सगळी तुला देतो. ज्या आसनावर मी बसलोय त्या आसनावर माझी शक्ती आहे, ती सगळी शक्ती तुला प्रदान करतो. आणि त्यांनी त्यांची सगळी गोंगळी त्यांच्यावर झटकली. म्हणजे काय, पुढे ही परंपरा चालवण्यासाठी एक प्रकारे आज्ञा दिली त्यांना की हे सगळं तू चालवायचं आहे. आणि असंच त्यांनी देह सोडताना सुद्धा गुरुलिंग जंगम महाराजांनी त्यांना पूर्ण करून सांगितलं की आता भक्ती वाढव आणि याच्या पुढे भक्तीचा प्रसार तुझ्याकडून होऊ दे. आणि गुरु आज्ञा ऐकून तोपर्यंत त्यांना सगळी शक्ती प्राप्त झालेल्याच होत्या. आणि त्यांचं स्वतःचं साधन आणि जोडीला गुरूंची शक्ती, गुरूंची कृपा त्यांनी मिळवलेली होती. म्हणून त्यांनी पुढे हा धर्माचा प्रचार करायला चालू केला. आणि असं करता करता त्यांचा भर सगळ्यात कशावर होता, नामस्मरणावर. नामस्मरणावर म्हणजे ते म्हणायचे की एकदा नामस्मरणाला बसल्यावर तुम्हाला 1.25 शेर दूध प्यायल्यावर जेवढी ताकद येते तेवढी ताकद आली पाहिजे. त्याही पेक्षा जास्त आपल्याला दूध पिल्यावर कसं बरं वाटतं, तशी नामस्मरणाने ताकद तुमच्यामध्ये आली पाहिजे. म्हणजे तो आनंद तुम्हाला मिळाला पाहिजे. जे तुम्ही करता त्याच्यापासून तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. तर आनंद मिळत नाही म्हणजे कुठेतरी चुकतंय तुमचं. आता मी प्रवचन करते, माझी बॅटरी चार्ज झालेली आहे, मला आनंद मिळतोय. तसं जो कोणी ते नामस्मरण करेल तसंच त्याला पण तसाच तो आनंद झाला पाहिजे प्राप्त. म्हणून ते म्हणायचे की तुमच्यावर जगात वीज जरी कोसळली तरी नामस्मरण सोडू नका. बघा, अंगावर वीज जरी कोसळली तरी नामस्मरण सोडू नका. म्हणजे त्या विजेपेक्षा शरीरापेक्षा सुद्धा जास्त कशाला किंमत होती, नामस्मरणाला, देवाच्या नामाला. इतकी नामामध्ये शक्ती आहे. म्हणून नामस्मरणाबद्दल एक स्पेशल समास आहे. वास्तविक भाऊसाहेब महाराजांनी आपली सगळी भजनावली निर्माण केली. आपलं संबंध ज्या कार्यक्रम असतात ते कसे व्यवस्थित आखायचे, त्याच्या चाली वगैरे, ते भजन वगैरे, सगळी ही प्रथा त्यांनी गुरुदेव राजगुरूंकडून त्यांच्याद्वारे पुढे चालू केली. म्हणजे त्याचं पहिलं क्रेडिट कुणाला दिलं जातं, भाऊसाहेब महाराजांना. आणि भाऊसाहेब महाराज बोलायचे कशावर, आतल्या शक्तीवर. त्यांनी आतल्या शक्तीला प्राप्त करून घेतलेलं होतं. आणि हे सगळं आतल्या शक्तीला प्राप्त करत असताना, म्हणजे ती साधना करत असताना आणि सद्गुरूंच्या सहवासात राहत असताना त्यांना जननिंदेला खूप तोंड द्यावं लागलं. आणि जेव्हा शिष्य गुरूंच्या जवळ राहतो, आता तुम्ही नमस्कार करून निघून जात होते, पण मी स्वामींच्या जवळ 24 तास राहत होते. ते 24 तास जे गुरूंच्या जवळ राहतात त्यांना भरपूर जननिंदा सहन करावी लागते. कारण ते कसे त्याने काय बाकीच्या लोकांना, सामान्य लोकांना समजू शकत नाही. ते त्यांच्याकडे एक वेगळ्या नजरेने बघत असल्यामुळे नुसतं चुका फक्त गोळा करायच्या आणि चुका सांगायच्या, एवढंच काम असं येणाऱ्या माणसांचं. म्हणून अशा पद्धतीने सगळा त्यांना त्रास, इतर भक्तांकडून टीका झाली, सगळं काही झालं, ते त्यांना सगळं सहन करावं लागतं. तरीसुद्धा त्यांनी त्याला दाद दिली नाही. त्यांनी आपलं चालूच ठेवलं. जे सच्चिष्य असतात आणि ज्यांना या मार्गात पुढे जायचं असतं ते या गोष्टीला दाद देत नाहीत. कारण दाद दिली तर तुम्ही मागे हाल, निघालाय पुढच्या प्रवासाला, मागे बघायची गरज काय तुम्हाला. ह्या पद्धतीने म्हणजे भाऊसाहेब महाराजांचं जर आपण बघितलं तर भाऊसाहेब महाराज स्वच्छ सांगतात की ते जसं एकदा ध्यानासाठी का रात्री निघाले आणि रात्री निघाले असताना त्यांच्या एक शिष्याने म्हणाले, रोज रात्री जातात कुठे, त्यांच्या पाठी तो गेला. पण हे निवडून त्याच्या मनातून ताड चालत निघून गेले. आता याची हिंमत आहे चालायची, हा पाठीमागेच थांबला. म्हणाले, मी रात्रीचा काही खाली दिसत नाही, खाली काट्याचं वन, तो तिथेच थांबला वाट बघत. आणि महाराज ध्यान करून आले, रात्री आले, अपरात्री. आणि नंतर त्यांनी बघितलं तर हा इथे बसलेला आहे. म्हणाले, तू इथे कसा काय. तर ते म्हणाले, मी तुमचीच वाट बघत होतो. तर ते म्हणाले, एवढ्या अपरात्री तुम्ही जे जाता, एकटे जाता, तुम्हाला या श्वापदांची, चोरांची वगैरे आणि कशाची भीती वाटत नाही का. तर ते म्हणाले, मी एकटा कुठे असतो, माझ्या तर सतत मागे पुढे तोच असतो. जसं चोराच्या पाठीमागे शिपाई असतो, पोलीस असतो, त्याच्यावर लक्ष ठेवायला, कुठे पळून जाईल म्हणून, तसं ते म्हणतात माझ्या मागे पुढे तो आत्मा असतो.
ती शक्ती मला सतत सांभाळत असते. मी एकटा कुठे आहे? म्हणजे बघा, त्यांनी कशाला सांगितलं? शक्तीला महत्त्व दिलं. ही शक्ती तुम्ही प्राप्त करून घेतली पाहिजे. ते म्हणाले ही आत्मशक्ती ज्यांनी प्राप्त केली त्याला त्यांनी सांगितलं तुम्ही त्या शक्तीला प्राप्त केलं तर अंमलदार व्हाल आणि ती शक्ती तुम्हाला सतत सांभाळत राहील. म्हणून त्या शक्तीला आपलंसं करा. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला ज्ञानाच्या खोलीमध्ये माझ्या डोळ्याला दगड बांधा आणि मी सांगतो त्याच्यावर काय लिहिलेलं आहे. काय अत्युच्च अवस्था आहे बघा. कोण सांगू शकेल असं? पण एक जाने तो सब जाने, एक नाही जाने तो कुछ भी नाही जाने. त्यांनी सांगितलं एकाला जाणल्यानंतर हे सगळं काही आपोआप प्राप्त होतं. सगळं पाठी लागतं. सगळ्या विद्या, सगळ्या अष्टमहासिद्धी ज्या आहेत त्या सगळ्या काही त्यांच्या पायाशी लोळून घेतं. म्हणून त्यांच्या दृष्टीने कुठलीही गोष्ट कठीण नाही आहे. आणि असे अनुभव मी महाराजांच्या जवळ राहिल्यामुळे महाराजांचे बघितलेले आहेत की एखाद्या व्यक्तीला महाराजांना बोलवायचं असेल तर महाराज त्या व्यक्तीची नुसती आठवण काढायची संध्याकाळी हजर. तेव्हा मी महाराजांना म्हणायचे की तुम्ही त्या व्यक्तीला फोन केलेला नाही, त्याला निरोप पाठवलेला नाही, त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट केलेला नाही, ही व्यक्ती सकाळी नाव काढलं आली कशी हजर झाली? तेव्हा महाराज म्हणाले समजेल समजेल तुम्हाला, पण तुम्ही पण तसे राहिलात, तुम्ही पण तसं केलं साधन, तुम्ही पण लक्ष ठेवलं त्याच्यावर तर तुम्हालाही समजेल. म्हणजे स्वामींनी आपल्याला ती ट्रिक सांगितली नाही, पण तुम्ही त्याला शोधायला जा. त्याच्यासाठी सगळं अर्पण करा त्याला. फक्त एकमेव लक्ष तिकडे तुमचं असू द्या. तुम्हालाही ती शक्ती आपोआप प्राप्त होईल. गुरूंना झाली, त्यांच्या गुरूंना झाली, शिष्यांना झाली, आपल्याला का होणार नाही? सगळं होतं प्राप्त, लक्षात ठेवा. पण ह्याच्यासाठी एक गुरुसेवा अंगात पाहिजे, निश्चय आपला पाहिजे, आपलं ध्येयाकडे लक्ष असलं पाहिजे. असो तर आपण भाऊसाहेब महाराजांच्याबद्दल सांगितलं आणि नंतर आता आपण वळूया समर्थ रामदास स्वामींकडे. आणि त्यांचा पण जन्मदिवस आजचाच आहे. समर्थ रामदास स्वामींबद्दल बोलायचं झालं तर रामदास स्वामींचा जन्म जांबगावी झालेला आहे, एका ब्राह्मण कुटुंबामध्ये. आणि त्यांचं नाव, पहिलं नाव काय होतं? नारायण. आणि आडनाव होतं ठोसर, नारायण सूर्याजी ठोसर. पण हे लहान असताना, 7 वर्षाचे असताना काय करायचे? गावात जायचे, खेळायचे आणि सगळ्यांच्या कळा काढायचे, मस्ती करायचे. तेव्हा सगळे जे काय ज्यांच्याबरोबर मस्ती केली ती सगळी माणसं येऊन त्यांच्या तक्रारी सांगायचे त्यांच्या आईला. आणि मग त्या ऐकून आईला वाटायचं, आईने त्यांना सांगितलं अरे किती जण तुझ्या तक्रारी घेऊन येतात, त्या तक्रारी ऐकण्यापेक्षा तू असं कर ना, काहीतरी काम कर ना, काहीतरी काम कर म्हणजे तुला हे सुचणार नाही बाकीचं. त्यांना ते शब्द लागले आणि त्यांनी काय केलं, लक्षातच ठेवलं. ते खेळायला जायचं वगैरे सगळं सोडलं आणि ते जाऊन ध्यानाला बसले. पुढे ध्यानाला बसले एका कपाटात. आणि आई सगळीकडे शोधायला लागली की नारायण गेला कुठे, गेला कुठे. जेव्हा कपाट उघडलं नारायण ध्यानाला बसलेला होता. तेव्हा आईने बघितलं, अरे तू इथे काय करतोस? तेव्हा ते म्हणाले आई मी विश्वाची चिंता करतो. काय सांगितलं? मी विश्वाची चिंता करतो इथे बसून. म्हणजे लहानपणी एवढ्या 7व्या-8व्या वर्षी काय उत्तर दिलेलं आहे बघा त्यांनी. म्हणजे त्यांचं लक्ष कुठे? आईचा एक शब्द ऐकल्यावर की हे सगळं सोडून काम करत जा. आणि तिथूनच म्हणजे त्यांची रामभक्ती सुरू झाली, त्यांचं ध्यान सुरू झालं. आणि त्यांना पहिलं जास्त प्रेम रामाबद्दल होतं आणि रामानाच त्यांनी गुरु मानलेलं आहे. सर्वस्व त्यांनी रामाला मानलेलं आहे. आणि रामदास स्वामींबद्दल सांगायचं झालं तर रामदास स्वामींनी आत्तापर्यंत अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. पहिलं महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे दासबोध, जो आपण वर्षभर वाचतो आणि ऐकतो. दुसरा करुणाष्टके, मनाचे श्लोक, नंतर आत्माराम, नंतर रुबाया, नंतर भारुडं, अशी अनेक पुस्तकं. आणि ज्या आपल्या आरत्या आहेत, ज्या आपण गणपतीच्या वेळेला म्हणतो शंकराची, लवतवती विकराळा ब्रह्मांडी माळा,
किंवा गणपतीची आरती म्हणतो किंवा देवीची आरती म्हणतो किंवा भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती स्तोत्र म्हणतो. ही सगळी स्तोत्र रामदास स्वामींनी लिहिलेली आहेत. माहिती होतं तुम्हाला? कोणालाही माहीत नव्हतं. पण ही सगळी स्तोत्र रामदास स्वामींनी लिहिलेली आहेत. आणि रामदास स्वामींचे पत्र पण आहेत. रामदास स्वामींनी जवळजवळ शेकडो अभंग लिहिलेले आहेत. अभंग सुद्धा लिहिलेले आहेत. जसे तुकाराम महाराजांचे अभंग प्रसिद्ध आहेत तसे रामदास स्वामींचे पण प्रसिद्ध आहेत. आणि इतके सुंदर आहेत आणि अर्थपूर्ण आहेत. ते काही थोडे अभंग मला मिळाले. पण जेव्हा मी ठरवलं की ते चांगले चांगले अभंग मला जे आवडले त्याच्यावर मी इथे एक एक प्रवचन करीन, एक एक अभंगावर. देव हृदयी अंतरी भेटी नाही जन्मवरी, आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो. म्हणजे लोकांना वाटतं की आम्ही तुम्हाला खायला घालतो म्हणून तुम्ही खाता. तसं नाही आहे. ते म्हणाले की तुम्ही आम्हाला काय देता, आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो. म्हणजे देणारा कोण आहे? राम. सगळं क्रेडिट रामाला ते देत होते. रामावर अतिशय त्यांची भक्ती होती. आणि जेव्हा ते वयाच्या 12व्या वर्षी त्यांचं लग्न करायचं ठरवलं आणि लग्नाला जेव्हा ते बोल्यावर उभे राहिले तेव्हा बडीजीने सावधान म्हटल्यावर जे सावध झाले ते कायमचेच पळाले. सावधान शब्द ऐकल्याबरोबर तिथून पळाले. पळाले म्हणजे कायमचे सावध झाले. आणि जाऊन नाशिकच्या गोदावरीच्या तटी जाऊन त्यांनी मारुतीची स्थापना केलेली आहे. तिथे साधना केलेली आहे. आणि नंतर त्यांनी बघितलं की ही जगामध्ये जी सगळी युवा मंडळी आहेत, आता ही जी मुलं आहेत सगळी, ही जी युवा मंडळी आहेत सगळी, यांच्याकडून आपल्याला जर चांगलं ठोस कार्य करून घ्यायचं असेल तर यांना इकडे वळवायला पाहिजे. आता यांची जी बाहेरची आपण मुलं बघतो, रस्त्यावरची मुलं किंवा बाहेर पिक्चर बघणारी, मोबाईल बघणारी मुलं, तर यांची शक्ती वाया जाते. वाया जाते कारण हे देवाच्या जवळ बसत नाहीत, देवाचं काही ऐकत नाही. तेव्हा यांची शक्ती जर आपल्याला राष्ट्राला काहीतरी उपयोग करून घ्यायचा असेल तर यांना पहिलं आधी व्यायाम शिकवला पाहिजे. कारण व्यायामाने माणूस सशक्त होतो. आणि सशक्त असेल तर त्याच्याकडून काम पण होतं, त्याचे विचार पण आणि त्याला उत्साह पण असतो. म्हणून त्यांनी काय केलं, युवा मंडळींसाठी व्यायामशाळा काढल्या आणि आखाडे काढले, कुस्त्या वगैरे आखाडे यांची स्थापना त्यांनी केली. आणि 1100 मठांची स्थापना केली. 1100 म्हणजे कन्याकुमारीपासून ते वरपर्यंत, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत त्यांनी 1100 मठ बांधलेले आहेत. आणि 11 मारुतींची स्थापना केलेली आहे. ही 11 मारुतींची पूजा ही तरुण मंडळी करतील. आणि मारुतीजवळ जसं बळ होतं, मारुतीचं बळ तुम्हाला माहिती आहे की मारुती कसा सेवक होता प्रभू रामांचा, की यांच्यामध्ये सुद्धा ती सेवावृत्ती निर्माण होईल, यांच्यामध्ये सुद्धा शक्ती मिळवायचं सामर्थ्य निर्माण होईल. म्हणून त्यांनी 11 मारुतींची स्थापना केलेली आहे. आणि सगळ्या युवा मंडळींना त्यांनी जवळ करून त्यांचा उपयोग करून प्रत्येक मठाला एक एक मठाधिपती करून टाकलेला आहे. आणि ही सगळी युवा मंडळी त्यांनी त्यावेळेला, त्यांच्या वेळेला फार अराजकता माजलेली होती. म्हणजे हे भोंदू साधू, भोंदू लोक, मांत्रिक बिंत्रिक यांचं वर्चस्व होतं आणि हे लोकांना खूप फसवायचे. हे त्यांनी बघितलं की सगळे यांचे अत्याचार चाललेले आहेत आणि हे जर सगळं मिटवायचं असेल तर ही तरुण मंडळी आपल्या हाताशी आली पाहिजेत आधी. म्हणून त्यांनी त्या तरुण मंडळीला घेऊन बरोबर हिंदू धर्माचा प्रसार केलेला आहे रामदास स्वामींनी. आणि रामदास स्वामींची एक महत्त्वाची सांगायचं म्हणजे रामदास स्वामींना एक उत्तम शिष्य मिळाला होता, म्हणजे कल्याण स्वामी. आणि कल्याण स्वामी इतका ज्ञानधारक होता की रामदास स्वामींची छाती एकदा अंगावरची उडाली आणि ती जाऊन ते टोकावर उभे होते आणि तिथून खाली उडाली आणि ती झाडामध्ये अडकली. ते कल्याणाला म्हणाले, कल्याणा छाटी. कल्याणाने ताबडतोब उडी मारली ते छाटी आणायला. छाटी म्हणजे अंगावरचं वस्त्र. मागे पुढे काही न बघता
कल्याण लगेच उडी मारली. म्हणजे गुरु आज्ञा तात्काळ ऐकायची, मागचा पुढचा काही विचार नाही करायचा. या नाव सत्शिष्य. आणि त्यात पहिला नंबर कल्याण स्वामींचा आहे. म्हणजे कल्याण स्वामी रामदास स्वामींचे एकदम आवडते शिष्य. तुम्ही जर रामदास स्वामींचं पुस्तक बघितलं तर कल्याण स्वामींवर भरपूर आहे. आणि ते कसे त्यांच्या परीक्षा घेतल्या त्यांनी, आणि त्यांच्या परीक्षेला ते कसे उतरले, आणि त्यांनी त्यांचं कार्य पुढे कसं चालवलं. म्हणजे हे जर आपण बघितलं तर रामदास स्वामींच्या मध्ये माणसांकडून सेवा कशी करून घ्यायची, त्यांच्यामध्ये सेवाभाव कसा उत्पन्न करायचा, ही कला रामदास स्वामींना चांगली अवगत होती. की त्यांची शक्ती वाया जाता कामा नये, तर ती शक्तीचा चांगला उपयोग व्हायला पाहिजे. आणि हे जे लक्ष असतं, याचं जे चातुर्य असतं, ते चातुर्य त्यांच्याकडे होतं. रामदास स्वामींची एक गोष्ट महत्त्वाची सांगायची म्हणजे, रामदास स्वामींनी सांगितलं की देवाकडे आपण प्रत्येक जण आपल्याला जी अडचण असेल ती मागतो, बरोबर? सगळे मागतात. ज्याला जी अडचण असेल ती देवाला पहिली सांगितली जाते. आणि अडचण आपली दूर व्हावी म्हणून देवाकडे चक्क आपण मागत राहतो हात जोडून. तेव्हा त्यांनी ते बघितलं आणि ते पण तसं करत होते. पण त्यांनी एक असं उदाहरण दिलं पुढे की देवाकडे कसं मागायचं आणि काय मागायचं, त्याच्यासाठी एक सुंदर उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. की ते म्हणाले की एक व्यक्ती अशी आली की जिने जीर्ण कपडे घातलेले होते, तिच्या अंगावर धड कपडे सुद्धा नव्हते, आणि पोटातही त्याच्या काही अन्न नव्हतं. म्हणजे असं होतं की कधी पडेल धाडकन जमिनीवर चक्कर येऊन, हे कळणार नाही अशा स्थितीमध्ये ती व्यक्ती होती. आणि त्यांनी बघितलं, फाटके कपडे घातलेले होते, म्हणजे कपडे सुद्धा धड नव्हते, पण त्याच्या चेहऱ्यावर एक तेज होतं. आणि ती व्यक्ती राजवाड्यामध्ये गेली. राजवाड्यामध्ये जाऊन राजवाड्याच्या समोर उभी राहिली. पण त्यांनी काही मागितलं नाही राजाकडे, नुसते जाऊन उभी राहिली. तिकडून राजेसाहेब आले आणि त्यांनी त्याला बघितलं अशा अवस्थेमध्ये, याच्या पोटात काही नाही, याला खायला काही नाही, वस्त्र काही नाही, एकदम थकलेलं आहे, जीर्ण झालेलं आहे सगळं. तेव्हा त्यांनी म्हटलं, तुला काय पाहिजे ते माग, मी देऊ शकतो. तेव्हा ते म्हणाले, मी तुमच्याकडे काही मागणार नाही, माझ्याकडे बघितल्यावर तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही मला द्या. मी फक्त इथे या ठिकाणी अस्तित्वाने उभा आहे तुमच्या समोर. मी तुम्हाला हात जोडलेले आहेत फक्त, मी तुम्हाला काहीही मागितलेलं नाही. तुम्हाला काय समजलं त्यातून तर समजून घ्या आणि मला द्या, पण मी काही मागितलं नाही. हे बघितल्याबरोबर रामदास स्वामींना इतकं वाईट वाटलं. ते म्हणाले, नाही, मी सुद्धा असंच राहणार, की मी सुद्धा देवाकडे गेल्यावर देवाकडे काहीही मागणार नाही, फक्त देवाजवळ उभा राहणार आणि म्हणणार की तुला समजलं असेल मी कशासाठी आलो तर बघ माझ्याकडे. बघा, म्हणजे त्यांनी आपल्याला काय सांगितलं या गोष्टीतून, तुम्ही सुद्धा देवाकडे काही मागू नका. जसं राजाला त्यांनी बघितल्यावर राजाने सांगितलं, बोल तुला काय पाहिजे, मी देऊ शकतो. मग देव देणार नाही? देव देणार नाही का? देवाने तर निर्माण केलं. माता पिता सखा बंधू तोच आहे, आपल्या रक्षण करता पालक तोच आहे. मग त्याला कळत नाही, मग त्याच्याजवळ मागायची गरज काय? म्हणजे रामदास स्वामींनी आपल्या शिष्यांना एक असं उदाहरण दिलं की ते म्हणाले, मी सुद्धा असं ठरवलं की याच्या पुढे देवाकडे काही मागायचं नाही, फक्त देवाच्या पुढे हात जोडून उभं राहायचं आणि देवाला सांगायचं, बघ माझ्याकडे बघितल्यावर तुला काय आठवलं वाटलं तर दे. खरंय, यालाच काय म्हणतात, निष्काम भक्ती म्हणतात. काहीच मागायचं नाही. आता देवापुढे उपाय म्हणजे देवावर विश्वास आहे, श्रद्धा आहे म्हणूनच उभा आहे, पण मागत काही नाही आहे. आणि त्याला कळलं तर, आता कुत्रा तुमच्या दारात येतो, काय कुत्र्याची भाषा तुम्हाला समजतं की मला भाकरी द्या, काय भुंकतो नाही, नुसतं बघतो आतमध्ये, तुम्हाला कळलं तर भाकरी द्या. दाराजवळ तुमच्या तासन तास उभा राहतो आतमध्ये बघत. पण काही लोकांना बघितल्यावर समजतं, हो आपण जेवतोय तो आला, चल
पहिल्या हातातलं उठून जाणार भाकरी द्यायला, घे बाबा तू पण का, आम्ही पण जेवायला बसलोय. हे सांगितलं का त्याने मला द्यावा म्हणून? आपोआप त्यांना कळलं. तसं ते म्हणतात की आपोआप त्यांना कळलं पाहिजे, मागायचं नाही. आणि खरंच हे उदाहरण वाचल्यानंतर मी आपल्यालाही वाटलं की खरंच आपण काय वेड्यासारखे मागत राहतो. आमचा कार्यक्रम चांगला होऊ दे, आमचं हे होऊ दे, आमचं ते होऊ दे, त्यांना काय कळत नाही. मग रामदास स्वामी सावध झाले, आपण पण सावध व्हायला पाहिजे. असो तर रामदास स्वामींना एक चांगला शिष्य मिळाला होता, म्हणजे शिवाजी राजे. आणि हे शिवाजी राजे जेव्हा हे धर्माचा प्रचार करत होते, धर्म स्थापन करत होते, नवीन धर्म स्थापन करत होते, त्यावेळेला त्यांनी समर्थ संप्रदाय स्थापन केला होता या सगळ्या युवा पिढीला घेऊन. आणि मग त्यांचं ते कार्य, त्यावेळेला शिवाजी मोठे होत होते आणि शिवाजीराजे मोठे होत होते, त्यांच्याही कानावर समर्थांची कीर्ती गेली. आणि त्यांनी ठरवलं की हे एवढी, आता समर्थांकडे बघितल्यावर कसं आपल्याला बघितल्यावर समजतं, तडफदार एकदम दृष्टी तेज आहे, बळकट शरीर आहे, अंगावर लंगोटी फक्त, बाकी कसली अपेक्षा नाही, कसली इच्छा नाही, सगळ्यातून विरक्त आहे, सगळ्यातून अनासक्त आहे, असं आपल्याला रामदास स्वामींकडे बघितल्यावर कळतं. आणि त्यांचं कार्य बघितल्यानंतर शिवाजीराजे तर खुशच झाले आणि ते त्यांना भेटायला गेले. आणि भेटायला गेल्यावर त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं की तुमची सेवा करायची माझी इच्छा आहे, हे माझं राज्य तुम्ही सांभाळा. शिवाजीराजांनी सांगितलं तेव्हा रामदास स्वामी म्हणाले, शिवबा, अरे ते राज्य तुझंही नाही, ते राज्य माझंही नाही, ते राज्य परमेश्वराचं आहे, त्याचं म्हणून आपण चालवायचं आहे. तर आपल्याला मिळालं की आपल्याला एखादा मठ मिळाला, माझा मठ, माझं घर, माझी गाडी, लगेच आपण ताट होऊन सांगतो. पण इथे त्यांनी काय सांगितलं शिवाजीराजांना, अरे ते तुझं पण नाही, माझं पण नाही, परमेश्वराचं आहे. आणि असं म्हणून बघा शिवाजीराजांची काय तयारी होती, संपूर्ण आपलं राज्य त्यांच्या जोडीत टाकलं त्यांनी, तुम्हाला देऊन टाकलं, तुम्ही सांभाळायचं. तेव्हा ते म्हणाले नाही, ते कसं सांभाळायचं, धर्म तुला मी सांगितलेला आहे आणि धर्माच्या व्याख्या तुला सांगितलं आहे, कसं वागायचं, कसं सेवा करायची, सगळं तुला सांगितलं आहे, त्या पद्धतीने सांभाळायचं. देवाचं म्हणून सांभाळायचं, माझं म्हणायचं नाही. माझं म्हटलं तर फजिती, महाराजांचा आवडता शब्द होता फजिती. म्हणून त्यांनी काय सांगितलं, त्यांचं म्हणून सांभाळायचं. आणि असं शिवाजीराजांचं त्यांच्यावर इतकं प्रेम होतं की शिवाजीराजे प्रत्येक गोष्ट करताना त्यांना विचारून करायचं. त्यांना समर्थांनी त्यांना अनुग्रह दिला होता. ते शिंगणवाडीच्या बागेमध्ये शिवाजीराजे निळोबा अळोबा यांना समर्थांनी अनुग्रह दिला होता, असं पुस्तकात आहे. म्हणजे ते त्यांचे गुरु होते. शिवाजीराजांची गुरु म्हणजे प्रत्यक्ष पहिली आपली आई भवानी देवी आणि प्रत्यक्ष रामदास स्वामी. म्हणून शिवाजीराजांना सगळीकडे यश मिळत गेलेलं आहे. सगळ्या एक एक महासंकटांना त्यांनी तोंड देऊन सगळ्यावर विजय मिळवलेला आहे. याच्या पाठीमागे जर बघितलं तर गुरूंची कृपा, प्रचंड गुरुकृपा होती शिवांवर. आणि म्हणून त्यांनी एकदा शिवाजीराजांना असं वाटलं की आपण अनेक लोकांना जेवण घालतो, अनेक लोकांना सांभाळतो, अनेक लोकांचे अत्याचार चाललेले ते थांबवायसाठी आपण सगळे प्रयत्न करतो. आणि ते एकदा रामदास स्वामींच्या समोर आले आणि रामदास स्वामींना बघितल्यावर समजलं की शिवाजीराजांना थोडासा अहंकार झालेला आहे. सगळ्या गोष्टी एक एक मिळाल्या की माणसाला अहंकार येतोच ना, आपोआप येतो. तसं त्यांनी त्यांचा अहंकार घालवण्यासाठी एक दगड फोडायला सांगितला. हा फोड दगड. आणि दगड फोडल्यावर आतमध्ये एक बेडकी निघाली
आणि जिवंत बेडकी. तेव्हा त्यांनी म्हटलं, शिवबा या बेडकीला कोण जेवण देतं, कोण पाणी देतं? दगडात होती, बंद दगड. तिला जिवंत कोणी ठेवलं? त्या देवाने. लगेच शिवाजी राजांना कळलं की महाराज हा माझा अहंकार घालवण्यासाठी बोलतायत, की मला जो अहंकार झाला तो मी करतो, मी जेवणा घालतो. तो अहंकार घालवासाठी बेडकीचं उदाहरण दिलेलं आहे. आणि त्यांना त्यांची चूक समजली आणि त्यांनी लगेच साष्टांग नमस्कार घातला की खरोखर तुम्ही माझी चूक मला दाखवून दिली. म्हणजे असं हे रामदास स्वामींच्या बद्दल भरपूर काय आहे, लिखाण आहे रामदास स्वामींचं. आणि अभंग तर एकापेक्षा एक सुंदर आहे. जसे तुकाराम महाराजांचे आहेत तसेच रामदास स्वामींचे आहेत. पण आपल्याला आता वेळ इकडे बघावं लागतं. आता तिसरं राहिलं आज श्रीरामांचं. तर श्रीरामांच्या बद्दल सांगायचं झालं तर राजा दशरथ आणि कौशल्याचे ते पुत्र होते आणि लहानपणापासूनच भक्तिवान होते, प्रेमळ होते. आणि आपल्या प्रजेची, कारण रामच सगळ्यात मोठे असल्यामुळे रामांना राज्याभिषेक होणार होता, ही सगळी जबाबदारी त्यांच्यावर टाकलेली होती. पण श्रीरामांनी आपल्या सगळ्या प्रजेवर आपल्या कुटुंबाप्रमाणे प्रेम केलेलं आहे. आणि स्वतः श्रीराम म्हणजे बघा, राम स्वतः श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण हे डायरेक्ट भगवंताचे अवतार आहेत असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. हे दोघं जण भगवंताचे अवतार आहेत. विष्णूचा 7वा अवतार म्हटलेला आहे त्यांना. म्हणून त्या रामांना लहानपणापासूनच अशी शिकवण होती, प्रेमळ होते. सगळं काय प्रजेच्या कल्याणाप्रित्यर्थ ते करत होते. आणि प्रजेला प्रत्येक माणसाला त्यांच्या राज्यातल्या त्यांच्याशी बोलायला संधी मिळायची आणि ते त्यांचं बोलणं ऐकून घ्यायचे. त्यांचं सगळं काय असायचं, त्यांचे प्रश्न ते ऐकायचे आणि त्याच्यावर काय वाटाघाटी करायची. म्हणजे त्यांना आपल्या कुटुंबाप्रमाणे आपल्या प्रजेची काळजी होती. मी मोठा हा भावच नव्हता त्यांच्यामध्ये. म्हणजे असं श्रीराम म्हणजे त्यांच्याबद्दल जर सांगायचं, परोपकार होता. त्यांच्यासाठी सगळं द्यायची त्यांची तयारी होती. आणि जेव्हा त्यांना वनवासाला पाठवलं, म्हणजे कोणत्या राणीने केलं वनवासाला पाठवलं? कैकेयीने. ते सगळं तुम्हाला इतिहास माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. तर तिला जेव्हा पाठवलं तेव्हा 14 वर्ष त्यांनी वनवासात घालवलेली आहेत. आणि हा वनवास त्यांनी अयोध्येपासून रामेश्वरपर्यंत आणि तिथून लंका, तिथे त्यांचा तो प्रवास संपलेला आहे. आणि ते तिथे जाऊन त्यांनी महत्त्वाचं कार्य काय केलेलं आहे? रावणाचा वध केलेला आहे. कारण रावण हा त्या वेळेला राक्षसी वृत्तीचा होता, असुर वृत्तीचा होता. आणि त्यावेळेला इतके राक्षस होते की प्रत्यक्ष वशिष्ठांनी यांची निवड केलेली होती दशरथ राजाकडे की श्रीरामांना आम्हाला द्या, की या सगळ्या राक्षसांचा नायनाट परिपत्य करण्यासाठी एक काम फक्त श्रीरामच करू शकतील. म्हणून त्यांना त्यांच्या वडिलांकडून मागून घेतलेलं होतं. आणि तशा प्रकारे 10 वर्षात त्यांनी सगळ्या राक्षसांचा नायनाट केलेला आहे असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. हे महत्त्वाचं काम केलेलं आहे. आणि त्यांचा जो अधिपती रावणाचा वध केलेला आहे. एवढं सगळं असून सुद्धा रावणाचा भाऊ बिभीषण, तर त्यांनी सांगितलं श्रीरामांनी की आता तुझ्या भावाचा म्हणजे रावणाचा मृत्यू झालेला आहे, तर याचे अंत्यसंस्कार तू करायला पाहिजे. तर बिभीषण तयार नव्हता करायला. तर ते म्हणाले, बघ आता हा गेलेला आहे ना, आता वैर संपलेला आहे आमचं. माणूस गेला म्हणजे वैर संपून जातं. तेव्हा त्यांनी सांगितलं, हे वैर संपलेलं आता तू देणार नसशील तर मी स्वतः देईन, कारण तो माझा भाऊ आहे. म्हणजे जो एकेकाळी शत्रू म्हणून त्याचा वध केलेला आहे त्याला त्यांनी मनातून भाऊ म्हटलेलं आहे. आणि त्याला अंत्यसंस्कार स्वतः मी करीन म्हणून सांगितलेलं आहे रामाने. म्हणजे राम किती मनाचे मोठे होते बघा. म्हणून रामांबद्दल काय म्हटलं जातं? एक वचनी, एक पत्नी, आदर्श राजा.
इतकं रामांबद्दल म्हटलं जातं. त्याच रामांना रघुपती नंदन म्हणतात, रामचंद्र म्हणतात, कारण त्यांनी लहान असताना चंद्राचा हट्ट केला होता, चंद्र मला पाहिजे, म्हणून त्यांचं नाव रामचंद्र पडलं. आणि जेव्हा ते तो वनवास संपून जेव्हा ते अयोध्येला परत आले, तेव्हा सगळे लोक त्यांना श्रीराम म्हणू लागले. म्हणजे हे बघा, श्रीरामांबद्दल सुद्धा भरपूर आहे. वास्तविक रामाचा अर्थच असा आहे की राम म्हणजे आनंद, आणि आनंदामध्ये स्वतः रममाण होणारा, आणि जे कोण येतील त्यांनाही आनंदात सहभागी करणारा, त्यांनाही आनंदात रमवणारा, त्याला राम म्हणतात. आणि दुसरी रामाची व्याख्या अशी आहे की राम म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या हृदयात येऊन बसलेला, म्हणजे ती शक्ती प्रत्येकाच्या हृदयात येऊन त्याने वस्ती केलेली आहे, म्हणून त्याला म्हणतात राम. म्हणून श्रीराम जय राम जय जय राम, बघा गोंदवलेकर महाराजांचा मंत्र आहे की राम 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 या शब्दामध्ये सुद्धा भरपूर शक्ती भरलेली आहे. आणि ही शक्ती माणसाने आपण जिवंत असताना, कारण आपल्याला हा जो जन्म मिळालेला आहे, हा जन्म मिळणं अनंत कोटी जन्माचं आपलं सुकृत आहे. या मानव जन्माचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर, या जन्माला आल्यानंतर आपल्याला भजन करू शकतो, नामस्मरण करू शकतो. आता इथे कुत्र्याला प्रवचन सांगितलं कळेल, गाढवाला सांगितलं कळेल, नाही कळणार. त्यांच्यामध्ये ती शक्ती नाही आहे. भजन करतील ते काहीच करू शकत नाहीत. ते फक्त आहार निद्रा भय मैथून सर्व योनीची समसमान, परंतु मनुष्य देहीचे ज्ञान जाण अधिक सर्वासी. ज्ञान देण्याचा प्रमुख अधिकार मनुष्य जन्माला आहे. म्हणून अनंत कोटी जन्माचं आपलं जर खरं भाग्य असेल तर आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे, आणि तो पण चांगल्या स्थितीत आपण आहोत. अजून तुमचे हातपाय चांगले आहेत, सगळं चांगलं आहे, तर तो तुम्ही देवासाठी खर्च केला पाहिजे. असं सगळ्या संतांचं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या देहात जोपर्यंत ही शक्ती आहे, जोपर्यंत आत तो बसलेला आहे, तोपर्यंत सगळं चाललेलं आहे. तो आतून निघाला काही सगळं संपलं. आणि तो दिवस कोणालाही माहिती नाही, म्हणून त्यांनी सांगितलंय लवकरात लवकर तुम्ही त्याला प्राप्त करून घ्या, त्याला आपलंसं करा, आणि त्याच्याशी एकरूप होऊन जा, आणि आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक करून घ्या. म्हणून रामदास स्वामींनी काय, भाऊसाहेब महाराजांनी काय, सगळ्या संतांचं म्हणणं एकच आहे की आयुष्याची संध्याकाळ होण्याच्या आधी त्याची भेट घ्या. म्हणून आजच्या या वाढदिवसानिमित्त आपण 3 महान संतांचा वाढदिवस आज बघितला, आणि या महान संतांचा वाढदिवस आपल्याला एकाच दिवशी साजरा करायला मिळतोय. आपण किती भाग्यवान आहे सांगा मला. खरोखर भाग्यवान आहोत आपण की आपल्याला महाराज इथपर्यंत आणतात, इथे बसवतात, आणि तो आनंद मिळवून देतात. आपल्यामधून बोलतात, तुमच्यामधून ऐकतात. सगळं त्या शक्तीची कृपा आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्या शक्तीला विसरू नका कदापि. म्हणून महाराज सांगायचे, एक जाने तो सब जाने, एक नहीं जाने तो कुछ भी नहीं जाने. म्हणून जो लोग अहम ब्रह्मास्मी नहीं जाने, म्हणजे जे लोक मी ब्रह्म आहे असं जाणत नाहीत, समजत नाहीत, विश्वास ठेवत नाहीत, तो लोक दुःख दीन भयमान. त्यांच्या पाठी सगळी दुःख लागतील, त्यांच्या पाठी सगळी भय लागतील, आणि दीनता म्हणजे दारिद्र्य पाठी लागेल. या 3 गोष्टी लागतील असं विचार सागर ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे की जो लोग अहम ब्रह्मास्मी नहीं जाने तो लोग दुःख दीन भयमान. उलट त्याला जर जाणलं तर देखा स्वधर्माते भजालं तरी कामधेनू हा होईल. त्याला जर तुम्ही भजलात, त्याला त्याची कृपा संपादन केली आतल्याची, तर कामधेनू तुम्हाला प्राप्त होईल. कामधेनू म्हणजे कामना कराल ते सगळं मिळेल, जी जी इच्छा कराल ती तुमची पूर्ण होईल, पण त्याला प्राप्त केला तर. म्हणजे आजच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण महाराजांना सगळ्यांना हीच प्रार्थना करूया की भाऊसाहेब महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्यांकडून नामस्मरणाचं गुणगान आणि ती शक्ती सामर्थ्य आपल्याला सगळ्यांना मिळू दे, हीच त्या चरणी प्रार्थना.
राजाधिराज रघुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज रघुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज श्री काळसुदेव महाराज